विचार शोधा, विचार सापडते, विचार आणण्याचा प्रयत्न करा. मन किती शांत झालं बघा, ही ध्यानाची अनुभूती आहे. उडाडलं काय विचार गेले, विचार किती सोपं आहे. पण आपण किती असतो, वरिष्ठ आलेले, मीटिंग चालू आहे, झपाझपी चालू आहे. खरंच या मॅडमने सुरुवात केली, त्याने नंतर नगरच्या मॅडम हा माणूस अटॅक येईल. आता घरी गेलो असतो, तुम्ही घरी गेली, बायकोने दरवाजा उघडला, तुम्ही सुरुवात केली, काय झालं मला आज ढोसून आले. हसण्यासाठी विनोद एक विनोद तुम्हाला सांगतो. आर्टिफिशियल बघितलं तर ओरिजिनल म्हणून लक्ष देऊन ऐका, मग तुमच्या लक्षात. दोन मित्र गप्पा मारत होते. एक दुसऱ्याला म्हणला की मी गोव्याला चाललो. अरे वा, एसटीने चाललंय. म्हणलं छान. तामाने घाटातून चाललंय. म्हणलं लय भारी. बायकोला घेऊन चाललंय. म्हणलं किती छान. असा विचार करतोय की गोव्याला जाता जाता बायकोला तामानी घाटात दरी टिकून द्यायची. त्याचा मित्र म्हणला अरे वा, माझी पण नेतोस, तिला पण नेतो. त्याचा मित्र ह्याच्यासारखं, तो म्हणला तुझी गोवावरनं परत येताना ढकलली तर चालन का? विनोद शेवटचे शब्द आणि मग हास्य विनोद. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की तुम्ही बसलेले सगळे लोक दान तलावाच्या कुठल्या पायरीवर आहात. 5 पायऱ्या मी सांगतो. टीव्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता तुम्ही फक्त सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही. पहिली पायरी. दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाही. सांगून गोष्ट पुढे आवडायची, आता आवडत. तिसरी पायरी, रात्री काहीही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागते. या 3 पायऱ्यामध्ये आपण सगळे आहोत. माझं काढतंय काय, पुरीचं काढतोय काय भरोसा नाही. पुढची पायरी म्हणून कंपॅरिझन करायला लागलं. त्याचं व्यवस्थित आहे, मला प्रॉब्लेम आहे, याचं व्यवस्थित आहे मला. रेड झोन म्हणजे काय, जीवनात काही अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन जगू नये वाटायला लागलं, जीवन संपव वाटायला लागलं. समजायचं आपण रेड झोन मध्ये आहोत. आता ती 2.5 मिनिटे केव्हा येऊ शकतात, ब्युटी महाराजांची. मग आता इलाज काय? पहिला इलाज, मला फोन करणे. माझा नंबर तुम्हाला दिले, मला फोन करायचा. ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये फोन करा तेव्हा मला नाव सांगायचं नाही, प्रॉब्लेम सांगायचं. 9,500 लेक्चर मी दिली, त्याच्यापैकी अजूनपर्यंत एकही व्यक्तीने आत्महत्या नाही. 1.5 वर्षापूर्वीचा एक फोन तुम्हाला सांगतो मी. एका माणसाचा रात्री 1 लाख फोन आला. म्हटलं माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली, आम्ही 11व्या मजल्यावर राहतो, तुम्ही बोला. ठीक आहे, तिला फोन दे. त्यामुळे ती रागात आहे, ती फोन घेणार नाही. मला स्पीकर ऑन कर. म्हणलं मॅडम, मला न ऐकता तुम्ही जर मेला तर तुमचा आत्मा भटकत राहील, तुम्हाला मुक्ती नाही, माझा शाप आहे तुम्हाला. मग ती बाई म्हणली बोला. म्हणलं मॅडम, घर किती मोठे कोणा नावर आहे? 1.5 कोटीचं घर आहे म्हणले, नवरा बायकोच्या नावावर आहे. पुढचा प्रश्न विचारला. म्हणलं मॅडम, सेव्हिंग किती आहे तुमचं? 50 लाख रुपये माझी एकटीच सेव्हिंग. बाई जीव द्यायला वगैरे. तिसरा प्रश्न विचारला. मॅडम, सोनं किती आहे? 200 रुपये. इथपर्यंत 2 मिनिटं झाली. 2.5 मिनिटं व्हायला लागतात लक्षात. म्हणलं मॅडम, शेवटचा प्रश्न, साड्या किती, ड्रेस किती? ती म्हणजे 100 साड्यात 50 ड्रेस. 3 मिनिटं झाली, बाई जागेवर आली. मला म्हणजे सर काय विचारताय? म्हणलं मॅडम, तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा तो दुसरी बायको करेल, तिला काय काय नाही याचा मी हिशोब करतो. 1 मिनिट बाई करू, मला वाटतं मान्य होईल.
1 मिनिट गप झाली म्हणजे सर उद्या सकाळी बोलायचं. म्हणलं मॅडम तुम्ही जगला तर बोलणार, आता मरत नाही, आता ह्याला काय मी सोडत नाही. एक जीव वाचला. प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर असतंच असं नाही, पण ती 2.5 मिनिटं घालवणं हे असतं. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं नंबर. कधी रात्री